नमस्कार, मी अलका जोशी. आज आपल्यासमोर या ठिकाणी गझल सादर करत आहे. गझलकार बबन धुमाळ सर यांची गझल. गझलेचे शीर्षक आहे संध्याकाळी. खरं पाहता दिवसाचे सुद्धा 3 प्रहर असतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. त्याचप्रमाणे ऋतूसुद्धा 3 असतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ज्याप्रमाणे दिवसाच्या 3 ऋतूमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. संध्याकाळी थोडीशी भयान वाटते, परंतु त्या संध्याकाळी आपलं कुणी माणूस आपल्या सोबत असेल तर आयुष्य खूप छान वाटते, आयुष्य खूप सुंदर वाटते. आणि म्हणूनच आपली सहचारिणी किंवा आपला जीवनसखा, आपली जीवनसखी खरं तर आपल्या सोबत असेल तर आयुष्य खूप सुंदर असतं. परंतु ह्याच आयुष्याच्या संध्याकाळी जर आपल्या जीवनसोबतीचा, जर सहचारिणीचा हात हातातून सुटला असेल, काळाने घाला त्यावेळेला घातला असेल आणि आपलं माणूस आपल्यापासून कधीही परत न येण्यासाठी खूप दूर गेल्यानंतर त्यावेळेला जी विरह वेदना जाणवते, तीच वेदना या गझलेमध्ये बबन धुमाळ सर यांनी त्यांच्या पत्नी वियोगामध्ये ही गझल लेखन करून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ऐकूयात बबन धुमाळ सर यांची गझल, शीर्षक संध्याकाळी. पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण संध्याकाळी, रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कण संध्याकाळी. पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण संध्याकाळी, रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कण संध्याकाळी. तुझे लाजणे तुझे हासणे, नजरेचा तो बाण सोडणे, जीवावरी बघ उठती माझ्या हळवे ते क्षण संध्याकाळी. तुझे लाजणे तुझे हासणे, नजरेचा तो बाण सोडणे, जीवावरी बघ उठती माझ्या हळवे ते क्षण संध्याकाळी. असा भास का होतो कायम आसपास रेंगाळत आहे, कानामध्ये सदा गुंजते छन छन पैंजण संध्याकाळी. असा भास का होतो कायम आसपास रेंगाळत आहे, कानामध्ये सदा गुंजते छन छन पैंजण संध्याकाळी. वयसरले पण कधी नसरला, खोडील पण हा सखे तुझा, विरह घडी निगट भरलेला दिलाय आंदण संध्याकाळी. वयसरले पण कधी नसरला, खोडील पण हा सखे तुझा, विरह घडी निगट भरलेला दिलाय आंदण संध्याकाळी. तू गेली अन वैराग्याला खरेच वाटे हवा हवा मी, तुझ्या विना मज नको सुखाची कसली पखरण संध्याकाळी. तू गेली अन वैराग्याला खरेच वाटे हवा हवा मी, तुझ्या विना मज नको सुखाची कसली पखरण संध्याकाळी. पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण संध्याकाळी, रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कण संध्याकाळी, रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कण संध्याकाळी. खरंच आठवणी ह्या अशाच असतात. जेव्हा आठवण येते तेव्हा सगळे घनवर्षाव झाल्याप्रमाणे, घनगर्जना झाल्याप्रमाणे, मुसळधार पावसासारख्या सगळ्या आठवणी एकवटतात आणि जो आठवणीमध्ये रमून जातो